नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आज सोयाबीनचे रोजचे ताजे बाजारभाव पाहणार आहोत। सोयाबीन शेतमाल आवक आणि बाजारभाव हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आज रोजी महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील बाजार समितीला रोजचे किती बाजारभाव लागला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आपल्याला रोजचे ताजे बाजारभाव आपल्याच मोबाईलवरची पाहिजे असल्यास आपल्या मिस्टर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन मिळत राहील। तुम्हाला आणि तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे कमेंट करून नक्की सांगा। तुमची बाजार समिती कुठली आहे तेही कमेंट करून सांगा। या व्हिडिओमध्ये आपण त्याचाही समावेश करूया। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूया मग सोयाबीन बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मी व्हिडिओ रोजचे ताजे अपडेटचे व्हिडिओ तुमच्याकडे आणत राहील। तुम्ही फक्त व्हिडिओ तर बघता पण लाईकच करायचं विसरून जाता। आता आलात तर एकदा लाईकच करून घ्या। चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला। बाजार समिती आहे जळगाव, आवक आहे 81, कमीत कमी भाव लागलेले आहे 4011 रुपये, जास्तीत भाव लागलेले आहे 4350 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले आहे 4011 रुपये। बाजार समिती आहे राहुरी वांबोरी, आवक आहे 101, कमीत कमी भाव लागलेला आहे 3500 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4300 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 3900 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुदखेड, आवक आहे 12, कमीत कमी भाव लागलेले 4200, ते जास्तीत भाव लागलेले आहे 4400, सर्वसाधारण भाव लागलेले 4300। पुढील बाजार समिती आहे सोलापूर, जात आहे लोकलमध्ये, आवक आहे 519, कमीत कमी भाव लागलेले आहे 3700, ते जास्तीत भाव लागलेले आहे 4495, सर्वसाधारण भाव लागले आहे 4255। पुढील बाजार समिती आहे अमरावती, जात आहे लोकलमध्ये, आवक आहे 4230 रुपये। अमरावती बाजार समिती आवक खूप छान आहे, 4230 आवक आहे, कमीत कमी भाव लागलेला आहे 4400 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4510 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 4455 रुपये। पुढील बाजार समिती आहे सांगली, जात आहे लोकलमध्ये, आवक आहे 125, कमीत कमी भाव लागलेले 4900 रुपये, ते जास्तीत भाव लागलेले 5300 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 5100 रुपये। पुढील बाजार समिती पाहूया लासलगाव निफाड, जात आहे पांढरा, आवक आहे 305, कमीत कमी भाव लागलेला आहे 2800, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4485, सर्वसाधारण भाव लागलेले 4391। पुढील बाजार समिती आहे अकोला, जात आहे पिवळा, आवक आहे 1910, अकोला बाजार समिती आवक भरपूर आली आहे, 4100 कमीत कमी भाव लागलेला आहे, ते जास्तीत भाव लागलेले 4650 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 4400 रुपये। पुढील बाजार समिती आहे यवतमाळ, आवक आहे 601, कमीत कमी भाव लागलेले आहे 3905 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4400 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले 4152 रुपये। पुढील बाजार समिती आहे चिखली, जात आहे पिवळा, आवक आहे 235, कमीत कमी भाव लागलेला आहे 4100 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4450 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले आहे 4275 रुपये। पुढील बाजार समिती आहे वाशिम, जात आहे पिवळा, आवक आहे 3000, कमीत कमी भाव लागलेला आहे 3475 रुपये, ते जास्तीत भाव लागलेला आहे 4540 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 4301 रुपये।
पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंगा, जात आहे पिवळा, आवक आहे 300, कमीत कमी भाव लागलेला आहे 3755 रुपये, ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 4650 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 4150 रुपये. पुढील बाजार समिती पाहूया देऊळगाव राजा, आवक आहे 300, कमीत कमी भाव लागलेला आहे 3000, ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 4400 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 4000 रुपये. पुढील बाजार समिती पाहूया उमरखेड, जात आहे पिवळा, आवक आहे 50, कमीत कमी भाव लागलेला आहे 4600 रुपये, ते जास्तीत जास्त भाव लागलेले 4700 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 4750 रुपये. उमरखेड बाजार समिती आवक चढलेला आहे. पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव, आवक जात आहे पिवळा, आवक आहे 830, कमीत कमी भाव लागलेले आहे 3800 रुपये, ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 4505 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेला आहे 4350 रुपये. पुढील बाजार समिती आहे मुरुम, जात आहे पिवळा, आवक आलेली आहे 947, कमीत कमी भाव लागलेला आहे 4250 रुपये, ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे 4375 रुपये, सर्वसाधारण भाव लागलेले आहे 4320 रुपये. शेतकरी मित्रांनो, हे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव. तुमची बाजार समिती आहे का कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर आपल्या कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजचे नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.